नाशिकमध्ये धार्मिक स्थळं हटवण्याचा वाद, आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. लोकप्रतिनिधी आणि पोलिसांच्या बैठकीत निर्णय. प्रकरण न्यायप्रविष्ट. 3 तारखेच्या सुनावणीनंतर हिंदुत्ववादी संघटना पुढची भूमिका मांडणार. महाजन आणि पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवा. मसाजोगच्या ग्रामस्थांच्या सुरेश धसांकडे मागण्या. तर मुंडे धस भेटीनंतरही मसाजोग वासियांचा धसांवर विश्वास. परळीत धनंजय मुंडे समर्थकांकडून सुरेश धस यांना काळे झेंडे. जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांचा संताप. भाजपा आमदार सुरेश धस यांच्या आमदारकीला आव्हान. धार्मिक मुद्द्यावर मतं मागितल्याचा आरोप. पवार गटाच्या मेहबूब शेख यांच्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाची धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस. सुनील केदारांबाबत जशी कायदेशीर प्रक्रिया पाळली तशीच कोकाटेंबाबतही पाळणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. कोकाटेंवर कारवाई होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अमित शहा पुणे दौऱ्यावर. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यासंदर्भात तिन्ही नेते शहांसोबत चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार भटकती आत्मा होते, मग पंतप्रधान कार्यालयाने काल मोदींच्या बाजूला कसं बसवलं? संजय राऊतांचा सवाल. पवार आणि बाळासाहेब यांनी मोठं करूनही मोदींनी त्यांचे पक्ष फोडल्याचाही आरोप. एसटी महामंडळाच्या बस चालकाला कर्नाटकात झालेल्या मारहाणी विरोधात कोल्हापूरमध्ये निदर्शनं. कर्नाटकच्या गाड्याही महाराष्ट्रामध्ये येतात. ठाकरेंच्या पक्षाचा गर्भित इशारा. तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची प्रताप सरनाईक यांची माहिती. काँग्रेसचे निरीक्षक पदावरून डावलल्यावर रवींद्र धंगेकरांचं स्टेटस चर्चेत. एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर ठेवले गळ्यात भगवा घातलेल्या फोटोचा स्टेटस. शिवराज सिंग चौहान यांना विमानात मोडकी खुर्ची मिळाल्यानं एअर इंडियावर संताप. प्रवाशांची फसवणूक नाही का? चौहान यांचा सवाल. एअर इंडियाकडनं खेद व्यक्त करत सखोल चौकशीचे आदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.